लासलगावात 4 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी. आंदोलनानंतर सुद्धा कांद्याच्या दरात घसरण सुरू. मुंबई आग्रा महामार्ग रोखण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. 26 मे रोजी महामार्ग रोखण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. कांद्याच्या दरात घसरण सुरूच असल्यानं शेतकरी आक्रमक झाले आहेत. आता ही तुमच्या समोर पट्टी आहे 452 भाव आणि कांदा पण समोर आहे. कांदा आणि पट्टी समोर आहे. 452 रुपये भावाने कांदा गेला. शेतकऱ्यांनी काय करायचं? त्याचं भाडं किती आहे, त्याची मजुरी किती आहे, त्याचे बी भरणं किती आहे, त्याचं खतं किती आहे, त्याची फवारणी किती आहे, तुम्ही हिसाब काढा आणि मग सांगा आम्हाला की याला नेमकं किती खर्च आला आणि किती उत्पन्न झालं. म्हणजे मायनसमध्ये जवळजवळ हो तिप्पट, मायनसमध्ये तिप्पट आहे. एक पट त्याला खर्च वसूल झाला आणि 3 पट अजून तोटा आहे त्याच्यात. कांदे फक्त 4 रुपये 5 रुपये शेवट 6 रुपये किलोने विकले गेलेले. इतकी वाईट परिस्थिती आज शेतकऱ्यांवरती आहे. दादांनी सांगितलं फार 50 पैशांपासून तर 5 रुपयापर्यंत कांदे विकत असते, तर आपल्याला रस्त्यावरती उतरल्याशिवाय पर्याय नाही. आज दादांनी सर्वांशी चर्चा केली, निलाव पाहिले, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. येणाऱ्या 26 तारखेला आता दिल्लीला जाणारा रस्ता थांबवायचा आणि जे असणारं जे येणाऱ्या 26 तारखेला आंदोलन असणारे ते इतकं तीव्र स्वरूपाचं असणार आहे. सरकारने त्याआधी जर निर्णय घेतला आणि जर कांद्याला 24 रुपये किलोपर्यंत बाजारभाव जर दिला तर ठीक, अन्यथा अशा पद्धतीचं आंदोलन देशात कधी भूतन भविष्यती झालं अशा पद्धतीचं आंदोलन होणार आहे, हे सरकारने लक्षात ठेवा.